माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील मानग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार आपण सगळे ऐकत आहोत असे समजून अभिवाचन करत आहे. पुढील भाग सुंदरकांड 28. लंका दहन करून मारुती परत गेला, पण लंकेतील सर्वांना फार मोठी दहशत बसली. रावणाची माता कैकेयी फारच चिंताग्रस्त झाली. ती विभीषणाकडे आली. आपले भय, आपली काळजी बोलून व्यक्त करायला तो साधू वृत्तीचा पुत्रच तिला जवळचा वाटला. रावणाने आपले मरण ओढून आणले, रामाची पत्नी त्याने पळवून आणली, हे मोठे पाप त्याने केले. मारुतीने आधीच सर्वांचा गर्व नष्ट केला. मुला, रामाचा पराक्रम अद्वितीय आपण आधीच ऐकले आहे ना. ताटका, सुबाहू यांचा त्याने सहज नाश केला. मारीच बिचारा रावणापेक्षा रामाच्या हातून मरे बरे म्हणून तसा मेला. खरं दूषण, त्रिशिरा, विराध, कबंद, वाली रामाने आत्तापर्यंत किती महान वीरांना यमसदनास पाठविले. अरे सुपुत्रा, रावणाने हे काय करून ठेवले की ज्यामुळे आपला सारा वंश, माझे सारे पुत्र पौत्र या रामाकडून नष्ट होणार. तू सत्वशील आहे. तू रावणाच्या हिताच्या 4 गोष्टी त्याला सांगशील का रे? तू शांत मनाचा, त्याने तुझा अपमान केला तरी तू मनावर घेऊ नको, पण त्याला उपदेश करून आपला सर्वनाश टाळण्याचा प्रयत्न कर. मारुतीच्या सांगण्यावरून विभीषण रावणाकडे गेला. रावणाने स्वागत करून त्याला आपल्याजवळ बसवले. तो सभेत जाताच सर्वांनी उठून त्याचे स्वागत केले व तो बसल्यावर सर्व बसले. विभीषण म्हणाला, बंधो, सीतेला तू लंकेत आणून ठेवलीस, पण नंतर लंकेत किती उत्पात होत आहे. नगरी, नागरिक, सैन्य, सैनिक, घरे, रस्ते, मंदिर, राजवाडे, उपवने सर्वांचा कसा नाश होत आहे रे. ते तू पहिलेच आहेस. तूच हे सर्व उडवून आणले. मी तुला कळकळीने सांगायला आलो की लंका नगरी सारा राक्षस वंश आपल्यास वाचविण्याचा एकच उपाय, तो म्हणजे सीतारामाला परत दे. रावणाने ते ऐकले, पण त्याचा परिणाम एवढाच झाला की मारुतीच्या पराक्रमाची त्याने प्रशंसा केली. आपल्या पराभूत मंत्र्यांना, सेनापतींना त्याने पराक्रमात कमी पडल्याबद्दल दोष दिला. सीतेला परत पाठवण्याची गोष्टच बोलायला तो तयार झाला नाही. त्यावेळी सभेतील मोठमोठे 16 राक्षस उठले. मोठमोठ्याने प्रतिज्ञा करू लागले, महाराज, आम्ही रामासह त्याच्या वानरसेनेचा निपात करू. त्या हनुमंतावर आम्ही सुडू, सर्व काही आमच्यावर सोपवा. त्यांच्या अज्ञानी गर्विष्ठ प्रलाप ऐकून विभीषण फार रागवला. ज्यांनी प्रत्यक्षात एकट्या वानराकडून मार खाल्ला त्यांनी अशा वल्गना करू नये म्हणून त्या सर्वांची निर्वसना केली. पण प्रस्थादी प्रधानांनी त्यांचे बोलणे मनावर घेतले नाही. आपल्या वल्गना चालूच ठेवल्या. महोदर, महापार्श्व यांनी घोर प्रतिज्ञा केल्या. आपल्या बळाची स्वतःच स्तुती केली. दुर्मुख वज्रहन यांनी तर वल्गनाची सीमाच गाठली. ते सगळे प्रलाप ऐकून विभीषण संतप्त झाला, विषण्ण झाला. त्याला वाटले, याच्याच मुखाने हे आपण आपला नाश कोणत्या प्रकारे होईल हे सांगत आहे. वानराचा नव्हे, त्याने रावणाला हितोपदेशन करण्याबद्दल त्या सर्वांना दोष दिला. प्रअस्त, महोदर, महापार्श्व, दुर्मुख, वज्रहन सर्वांची खरडपट्टी काढली. रावणाला विभीषण म्हणाला, हे आता मोठी प्रौढी मिरवत आहे, पण एकटा हनुमान आला होता तेव्हा आपला अक्षय जंबूमारी त्याने मारले. इंद्रजिताची थट्टा केली, तुझा पाण उतारा केला, तेव्हा याचा पराक्रम कुठे गेला होता. विभीषणाचा हितोपदेश आपण ऐकला. आता पुढे विभीषणाने त्याच सपाट्यात हनुमंताच्या महान पराक्रमाचे वर्णन केले. त्याची बुद्धी, शक्ती, युक्ती, अपार सामर्थ्य यांचे वर्णन केले. त्यामुळे तर हनुमंताने ज्याची पूर्ण फजिती केली होती त्या सर्व राक्षसांना फारच लज्जा वाटली. इंद्रजिताने प्रचंड शक्तीची घमेंड मारली, पण विभीषणाने त्याची खूप निर्वत्सना केली. अशा माणसाला पित्यानेच मारावे असे तो म्हणाला. मायावी, कपटी, पापी, युद्धनीतीचे रामापुढे काही चालणार नाही. आणि तू जर अशा वर्गना करीत राहिलास तर रावण तुझ्यावर विसंबून राहील आणि म्हणूनच त्याचा व तुमचा सर्वांचा त्यात नाश होईल. विभीषणाच्या स्पष्ट सत्य भाषणाने सभा तटस्थ झाली. महापार्श्वमध्ये बोलला, पण त्याची विभीषणाने उपेक्षा केली. सभाजनांपुढे सर्वजणांचे भीषण चित्र रंगविले आणि अजूनही जर सीतेला परत पाठविले तर सर्वनाश टळेल असे वारंवार सांगितले. रावण सर्व ऐकत होता. प्रत्येक संवादात भाग घेण्याची त्याला गरज नव्हती. त्याच्या हाती राजसत्ता, देवांची सत्ता, अमरत्व, दुर्भेद, लंकेचे लाखांचे रक्षण होते. कपट युद्धात तर तो प्रवीण होता. त्याने रागाने एवढेच म्हटले, अशा घरभेद्या शत्रुक्षाचा कैवार घेणाऱ्या फितूर विभीषणाचा मी आज त्याग करीत आहे. तो आमच्या राक्षस कुळाला दूषण आहे.
त्याने राक्षस कुळाच्या विरुद्ध वर्तन केले. विभीषण म्हणाला, तुला माझा समोपचाराचा सल्ला मानवत नसला तर मी तुझा त्याग करतो. त्यावेळी रावण संतप्त झाला. त्याने कडंग उचलून विभीषणावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण दैवी प्रकोप असा की रावणाचा हात एकदम लचकला आणि कडंग दूर उडून पडली. रावण एकदम थक्क झाला, पण त्याला भावाचा एवढा राग आला होता की त्याने ते आपल्या साधू स्वभावाच्या निर्भय विभीषणाचा लाथा मारल्या. लाथा विभीषण खाली पडला. त्याचा रावणाने भरसभेत फार मोठा अपमान केला होता, पण तो शांत होता, शांत राहिला. त्याने राग आवरला, रावणाला प्रतिकार केला नाही, त्याला उलटून बोलला नाही. परस्त्रीमुळे राज्यावर एवढे मोठे सर्वनाशाचे संकट आले असता रावणाने कोणताही विवेकाचा विचार ऐकला नाही. त्यानंतर रावण म्हणाला, तुला त्या माकडाच्या पराक्रमाचे एवढे कौतुक वाटते आहे, रामाची एवढी भक्ती आहे, तर प्रत्यक्ष मोठ्या भावाचा द्वेष केलास. पुतण्याला तर तू जणू दया करूनच मारणार नाही असा अवंतोस. घरवेद्या वंशाच्या कलंका, शत्रूंच्या स्तुतीने आमचे कान किटले. जा, तू त्यांच्याकडे जायच्या गोष्टी करतो तर जा, असा अस्तिनी तुला निखारा नकोच मला. म्हणून रावणाने त्याला घालवून दिले. पण विभीषण मनाशी म्हणाला, बरे झाले, मला जी लाथ याने मारली त्यामुळे माझ्या दैवतांना भेटणार आहे. दुष्ट कर्मातून असे सत्कर्म घडते. रावण मला माझ्या देवाकडे स्वतःच पाठवतो असेच मी म्हणतो. विभीषणाचा अपमान नावाचा भाग आपण ऐकला. आता पुढे श्री गणेशाय नमः. अभिवंदनं ततो भूमौ रावणं क्रोध मूर्छितं चतुर्भिः सचिर्वैसार्थ निष्काम विभीषणाः. विभीषणाने त्या रागाच्या बोलाचालीनंतर रावणाने चालता हो म्हणून म्हटल्यानंतरही वडील बंधू रामा राजा म्हणून लंकेश रावणाला वाकून नमस्कार केला. त्याच्या मताचे त्याने त्याचे अनुयायी असे जे चौथे प्रधान होते त्यास त्याने सवाताग केला. तरी जाताना त्याने शांतपणे रावणाला पुन्हा सन्मार्गावर येण्याचा उपदेश केला. चोरी मारी व परस्त्रीच्या विलासा यामुळे तुझा सर्वनाश होतोय. तुला यासाठी मी उपदेश करीत होतो, पण तू त्यांचा वेगळाच अनुभव अर्थ लावला. असं ठीक आहे, मी आता आपल्या आईला सांगून रामाकडे जातो, त्यालाच शरण जातो असे म्हणून विभीषणाने मातेची भेट घेतली, तिचा आशीर्वाद घेतला. आपापली शस्त्रे धारण केलेली आहे त्या चारी अनुयायास त्याने गगनमार्गे समुद्राच्या दिशेने गमन केले. त्यावेळी रावणाला मनातून फार वाईट वाटले. क्रोधाच्या भरात आपण आपल्या बंधूला गमावले हे आपले अगदीच चुकले असे त्याला वाटू लागले. त्याचे मन त्याला खाऊ लागले. झाल्या प्रकाराची खंत त्याला लागून राहिली. आकाशातून 4 राक्षस त्यापुढे उत्तम वस्त्रेभूषणे धारण केलेला सुंदर देहधारी राजा समान दिसणारा एक वीर असे 5 जण येताना वानराने पाहिले. ते कोण असावे? लंकेच्या दिशेकडून राक्षस आले आहेत हे तर सर्वांना खात्रीने वाटले, पण असे एकदम इकडे येत आहे तरी काहीतरी विशेष कारण असावे असे सुग्रीव, हनुमंत, राम, लक्ष्मण सर्वांना वाटले. तोवर ते 5 जण अंतराळात उभे राहिले. तो पुढारी म्हणाला, मी लंकेश रावणाचा भाऊ विभीषण आहे. रावणाने माझा अपमान केला, त्याला मी हिताचा उपदेश करून सीतेला रामाच्या स्वाधीन करण्याची विनंती करीत होतो, पण ती त्याने लुडकावून लावली. मला लाथा मारल्या, हकलून लावले. मी रामाला शरण आलो आहे. रामाजवळ राहून त्यांना सहाय्य करण्याचा माझा निश्चय पक्का झाला आहे. त्यांना आश्रय द्यावा की परत पाठवा यावर आपापली मते सांगा असेही रामाने सुग्रीव, अंगद, जामवान, हनुमंत या वानरांना विचारले. सुग्रीवच मुख्य राजा होता, सर्व अधिकार त्याला होते, पण विभीषण शरण आला होता तो श्रीरामाला. सर्वांचे मत असे पडले की या फितूर भावाला मुळीच आश्रय देऊ नये, त्याला परत पाठवावे. फक्त हनुमंताने म्हटले, राम शरणागताला नेहमीच आश्रय देणारे आहेत. त्या विभीषणाकडून रामाचे किंवा आपले कोणाचे नुकसान होऊ शकणार नाही. त्यांना आश्रय द्यावा, पुढील युद्धात आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल. रामाने त्याला आश्रय द्यावा. मी लंकेत विभीषणाचे सर्व चारित्र्य रामभक्ती अनुभवली आहे. तो मुळीच कपटी नाही, रामाला हेच हवं होते. रामाने त्या 5 जणांच्या मनाने स्वागत केले. त्यांना आणण्यासाठी हनुमंत आदी काही वानरांना उड्डाण करून जाण्यास सांगितले. आपण विभीषणाला लंकेचा भावी राजा म्हणून येथेच राज्याभिषेक करू असे रामाने सुग्रीवाला सांगितले. विभीषणाचे आगमन नावाचा भाग आपण ऐकला. आता पुढे रामाने आज्ञा दिल्याप्रमाणे विभीषणाला त्याच्या अनुयायास भूमीवर उतरण्यास सुग्रीवाने अनुज्ञा दिली. सर्वांनी मित्रभावाने त्याची भेट घेतली. विभीषण रामाच्या पाया पडला. भक्ताला भगवंत भेटला.
त्यावेळी त्या सत्वगुणी विभीषणाच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. भाव अवस्था प्राप्त झाली. अनिमिष नेत्राने त्याने रामाचे दर्शन घेतले. लंकेत झालेला सर्व अपमानकारक प्रसंग रामाला सांगून त्याने रामाचरणी आश्रय मागितला. रामाने त्याला लिंगन दिले. त्याच्या अनुयायी प्रधानांना मानाने वागविले. सर्व वानरांनी विभीषणाचा रामाचा जय जयकार केला. पुढे रामाने विभीषणाला सागराच्या सर्व तीर्थमय पवित्र जलाने लंकेचा भावी अधिपती म्हणून राज्याभिषेक केला. लक्ष्मणाने तो अभिषेक केला. त्यावेळी रामाने मारुतीला सांगितले, तू सर्व लंका पाहून आला आहेस ना, मग येथे या सागर तीरावर लंका नगरीची यथारूप प्रतिकृती तयार कर, म्हणजे सर्वांना कल्पना येईल. पूर्ण सिद्धी ज्याच्या अंगी वास करीत होत्या त्या हनुमंताने एका विस्तीर्ण प्रदेशात मातीने वाळूने लंका नगरीची प्रतिकृती निर्माण केली. रामाला विभीषण म्हणाला, आपण मला आश्रय दिला त्यामुळे मी धन्य झालो. रावणाने आपल्यावर जो भयंकर अन्याय केला आहे त्याचा पूर्ण निराश करण्यासाठी मी आपल्याला सहाय्य करीन. रावणासह सर्वांचे मरण कसे घडू शकेल त्या युक्ती मी योग्य वेळी सांगेन. विभीषणाला लंकेचा भावी राजा केला. पुढे आता सागर तीरावर त्याच्या आज म्हणतात सर्वत्र अगणित वानर मुख्य त्यांच्या अधिपत्याखाली असणारे असंख्य वानर बसले होते. राम, लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, नल, नील, जामवान, विभीषण त्यांचे 4 मंत्री असे प्रमुख लोक वानर एका उंच जागी जवळजवळ बसले होते. तेथेच सुग्रीव हनुमंत आपापसात हळूहळू बोलत होते. हनुमंता, तू एकटा सागर ओलांडून पलीकडे जाऊन आलास, पण सर्व सैन्याला ते शक्य नाही. सागराला जरी भरती ओटी असली तरी तो फरक काहीच नाही. लंकेत कसे जायचे हाच मुख्य प्रश्न. वानर येथे बसून मोठमोठ्या गप्पा मारतात. मी इतके करीन, मी तितके करीन, मी एव करीन, मी तव करीन. त्या सगळ्या वल्कना पोकळच आहे. तूच काहीतरी उपाय सांग. त्यावेळी हनुमंताने एकदम पर्वता एवढे रूप धारण केले. म्हणाला, राम, लक्ष्मणांना मी खांद्यावर घेतो, काहींनी पाठीवर बसा. सर्व वानरांनी माझे योजनेच्या योजने लांबपुच्छे धरा. मी सर्वांना आकाशमार्गे लंकेत घेऊन जातो. ते रूप व ते धाडस पाहून सर्वजण क्षणभर दचकले, पण लगेच उठला. त्याने मारुतीला शांत केले. तो म्हणाला, असे काही करण्याची आवश्यकता नाही. हा सागर तो काय याच्यावरून सर्वच वानरांना पायी चालत मी लंकेत नेतो. रावणाचा घात करायला मला मुळीच विलंब लागणार नाही. ते ऐकून वानरांना मोठे समाधान वाटले. रामाला मोठा आत्मविश्वास वाटतो. यामुळे पूर्वी वानरांना जी चिंता वाटत होती ती कमी झाली. पण पाण्यावरून चालत कसे जाणार वानरांना वाटले. या रामाने काही चमत्कार केला तर ते शक्य होईल. रामाने म्हटले, मी एक अग्निबाण सोडतो आणि सागर आटवून टाकतो. तेव्हा विभीषण म्हणाला, काय म्हणाला, श्रीराम सगराने खणला म्हणून या खोल समुद्राला सागर म्हणतात. सगर राजा तुमचा पूर्वज होता, अर्थात सगर पुत्र असा सागर तुमचा पूर्वज. अग्निबाणाने सारे पाणी जाळून आटवून टाकशील तर तो चुकीचा मार्ग ठरेल. त्यात पाप आहे. या सागरात राहणारे प्राणी व्यर्थ मरण पावतील. सीतेला रावणाने पळवले यात त्याचा कोणाचाच अपराध नाही. मग त्याचा नाश का करावा. त्यापेक्षा समुद्राला साम्यपणे प्रार्थना करावी. आम्हाला पलीकडे जाण्यासाठी वाट दे अशी मागणी करावी. कोणाचीच हानी न होता आपले कार्य होईल. रामाला ते पटले. सर्व प्रमुख वानरांना पण ते पटले. आपले कार्य होईल. रामाला ते पटले. रामाने त्याप्रमाणे सागराला विनंती करायचे ठरवले. गवताचे एक आसन तयार केले. 3 दिवस उपोषण केले. सागराने रूप धारण करून प्रकट व्हावे, आम्हाला पलीकडे जाण्यासाठी सहाय्य करावे असा संकल्प करून त्याने हे उपोषण केले. तो म्हणत राहिला, सागरा सागरा, माझा सन्मुख प्रकट हो, मला दर्शन दे. माझ्या रावणवधाच्या कार्यात मला सहाय्य कर. मला या सेनेसह पलीकडे जाण्यास मार्ग दे. पण 3 दिवस 3 रात्री त्याने ध्यानमग्न होऊन असे तप केले तरी सागर उचंबळत राहिला. व्यक्ती रूपात तो प्रगट झाला नाही. त्यावेळी हनुमान मनासी म्हणत होता, रामाच्या भात्यात प्रलय काळी दिव्य बाण, मग विनंत्या प्रार्थना कशाला. रामाचा पुरुषार्थ व्यर्थ होतोय. या समुद्राला धडक शिकवायला पाहिजे. रामाला हनुमंताच्या मनातले विचार तत्काळ कळले. तो रागावला. त्याने धनुष्यबाण हाती घेतला. रामाचा काही उपयोग होत नाही. या सागराला मी चांगली शिक्षाच करतो म्हणून त्याने धनुष्यावर बाण लावला. समुद्राचे पाणी हा बाणाचा स्पर्श होताच
आटून जाओ अशी प्रतिज्ञा करून तो आता बाण सोडणार. तोच समुद्र दिव्य दैवी देहाने मानवाच्या आकृतीने प्रकट झाला. रामाला शरण आला. त्याची स्त्रीच पुत्री शरण आले. सागरवरून ते चालत आले. तो विप्र होता. मूळ ब्रह्मदेवापासून त्याचा जन्म म्हणून सागर हा ब्राह्मण होय हे जाणणाऱ्या रामाने त्याला नमन केले. सागर म्हणाला, सर्व प्राणी मात्रांना तुझाच आधार. शेषशाही विष्णूच्या मूळ रूपात तूच माझ्या अंतरंगी राहतो. माझ्या पाण्यात असंख्य जलचर. पाणी आटून पुढे मेघाच्या रूपाने पाऊस पडतो तेव्हा पृथ्वीवर सर्व प्राणी जगतात. माझे पाणी आटून टाकले, पृथ्वीवरील पाण्यातील सर्वच प्राण्यांचा नाश होईल. म्हणून हे भयंकर कृत्य तू करू नकोस. थांब थांब. राम म्हणाला, मी उपोषण केले, 3 दिवस प्रार्थना केली, तरी तुम्ही का दर्शन दिले नाही? सागर म्हणाला, रामा, तुझ्या पराक्रमाबद्दल शंका उत्पन्न झाली. अरे, तू लक्ष्मण सूर्यवंशाचा महानवीर असताना रावण येतो काय, सीताहरण करतो काय? तुमचा पराक्रम व्यर्थ. सामान्य मानवाप्रमाणे तुम्ही रडत विंडत काय राहिला? रावणावर हल्ला करणे तुम्हाला काय कठीण? अष्टसिद्धी असणारे तुम्ही दोघे आकाशमार्गे लंकेत गेला असता सीता कोठे हे तुम्हाला दिव्य दृष्टीने सहज कळले. राग काढायचा तो त्या रावणावर काढ. तुमचा गर्व अनाठाई होय. माझ्यावर क्रोध करून सर्व अनर्थ कराल तर तुमची अधिकच अपकीर्ती होईल. तू पोषण करता करायला बसलास तेव्हा मला वाटले या रामाला मुळीच दर्शन देऊ नये. जो स्वतःचे सामर्थ्य विसरून भलतीच नम्रता धरतो तो क्षत्रिय कसला? आपला असला मृदूपणा तुला मुळीच शोभत नाही. आता तू प्राण्यांचा नाश करशील तर ते माझ्या आश्रयाला आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी मी प्रकट झालो आहे. आता तुझा पिता दशरथ देवाच्या युद्धात मदतीला गेला होता. त्यावेळी मी दशरथाला सहाय्य केले, पण त्या दैत्याने मला पराभूत केले असता दशरथाने माझे रक्षण केले. मी माझ्या जवळचा एक बहुमूल्य मणी इंद्राला दिलेला होता, तोच त्याने दशरथाला दिला. तुझ्या सीतेला वेणीत बांधायला तोच मणी दशरथाने दिला होता. तोच मणी आपली खून म्हणून सीतेने हनुमंताजवळ दिला. असा सगळा इतिहास पण आज तुला सांगतो. आणि माझ्या पृष्ठभागावरून तुम्ही लंकेपर्यंत दगडाचा सेतू बांधा. पाण्यावर दगड तरंगतील अशी शक्ती नल नामक वानराला अवगत आहे. त्याची सेतू बांधण्यावर योजना करावी. मी सेतू सावरून धरीन. सर्व वानर शेलापडीकडे जाऊ शकेल. तुझा बाण व्यर्थ जाऊ नये म्हणून पश्चिम दिशेस मरू नावाचा दैत्य, त्याच्यावर तू हा बाण सोड. रामाने आपला बाण सोडला तेव्हा मरू राहत होता तो जलभागही सूक्ष्म झाला. मरून गेला. पृथ्वीमाता रामाला म्हणाली, या भागात पाणी नसेल तर लोक कसे जगतील? तेव्हा रामाने वरदान दिले की त्या देशात पाऊस पडेल. अतिथीला पाणी प्यायला देणे हे महापुण्य मानले जाईल. गायी भरपूर दूध देतील. पशूंना 5 दिवस पाण्याशिवाय राहता येईल. दूध मात्र भरपूर राहील. तेथे उत्तम सुगंधी वनस्पती निर्माण होईल. अशा प्रकारे तो भाग पवित्र मानला जाईल. रामाच्या अंगी एवढा वर देण्याचे सामर्थ्य असून त्याने सामान्य मानवाप्रमाणे हतधैर्य का व्हावे? तो वनावनात रुदन करीत का हिंडला याचेच आश्चर्य समुद्राला वाटत राहिले. रामाने दशरथाचा मित्र म्हणून सागराला नमन केले. सागराने रामाला वंदन केले. तो परिवारासह पाण्यावरून मागे चालत जाऊन एकदम अंतर्धान पावला. पुन्हा सागराच्या गर्जनांनी भरलेला असमंत एकीकडे दाट वन वानराची गप्प बसलेली विशाल सेना, विस्तीर्ण वालुकामय किनारा, लक्ष्मण व सुग्रीव, विभीषण, हनुमान यास सर्वजण शांत बसलेले. रामाचे मन विचाराने गडलेले, लक्ष्मणाचे मन रामाविषादराने भरलेले. फक्त नळ वानर हनुमान चुळबुळ करीत होते. सागर किनारी एवढे मोठी वानराची संख्या पाहून आपल्यालाही काही भक्ष्य मिळेल या आशेने काही वन्य प्राणी जवळजवळ येत होते. मृदू ससाने कपोत आदी पक्षी आकाशात उडत होते. घेर धरून घारी तरंगत होत्या. वनाच्या आश्रयाने फलादी भक्षण करणारे पक्षी कलकलाट करीत होते. अशा त्या विलक्षण देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी रावण वधाचे आपले इसिप्त कसे साध्य होईल याची त्यांना उत्कंठा लागून राहिली होती. म्हणून देवगण अंतरिक्षात जमले होते. रामाला समुद्र शरण जातो हे वर्णन आपण ऐकले. आता श्रीराम व सागर यांच्या संभाषणावर पुढे काय करायचे याच्यावर मुख्य वानर राम लक्ष्मण यांचा विचारविनिमय सुरू झाला. विभीषण म्हणत होता, मी रामाला साम्य उपायाने सागराला प्रार्थना करावी असे सुचवले. ते माझ्या स्वभावानुसार सुचविले. सागराला मात्र
क्षत्रिय धर्मी महापराक्रमी अवतारमूर्ती रामाच्या दृष्टीने तो मार्ग चुकीचा होता असे वाटले. पण मानव रूप धारण करणाऱ्या भगवान विष्णूने मानवी मर्यादा, मानवी बुद्धी, त्याच्या भावना, त्याची आसक्ती, त्याचे विचार, विचारात्मक संकर्ष यांचे जे अनुकरण केले, मानव जीवनाची जी लीला करून दाखवायचे ते ज्याने ठरविले आणि मानवी प्रयत्नाने अनेकांच्या मदतीने सहकार्यानेच मोठमोठे अशक्य कार्य कशी पार पडू शकतात याचे उदाहरण जगासमोर मांडायचे असाच ज्यांचा संकल्प, त्या रामाने जे केले ते योग्यच होते. त्याचे असे विचार चालले होते. तोच रामाच्या शब्दाने तो भानावर आला. राम म्हणत होता, विभीषणा, समुद्रावर सेतू बांधण्याचा म्हणजे दगडशिळा यांचा अनुभव होतो. साठाच हवा, राशी हव्यात, शतयोजनानंतर भरायचे आहे. कशी, कोठून सुरुवात करावी या पुढचा भाग आपण पुढील भागात बघूया. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथश शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.